जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्रातल्या 3 जवानांचा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रातील 3 जवान शहीद झालेत। त्यात परभणीचे जवान बालाजी अंभोरे यांचाही समावेश आहे। अंभोरेंच्या निधनाची बातमी कळताच परभणीतील ताडकळस गावावर शोककळा पसरली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवलेत। तसंच गावात होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। बालाजी यांचं पार्थिव आज रात्री उशिरा परभणी जिल्ह्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यांच्यावर उद्या राहत्या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। बालाजी यांच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी आहेत। विशेष म्हणजे बालाजी यांचा 6 महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता। ठिकाणी फौजीमध्ये आर्मीमध्ये आहेत आणि आजपर्यंत अशी कुठलीही घटना किंवा असं कुठलंही वीरमरण आमच्या गावातल्या एकाही फौजीला आलेलं नव्हतं। परंतु ही घटना दुःखद असून सुद्धा चांगलं देशासाठी वीरमरण आमच्या बालाजीला आलेलं आहे आणि बालाजी आमचा देशासाठी शहीद झालेला आहे। ही सुद्धा प्रेरणा आज आमच्या सर्व फौजींना आणि गावातील सगळ्या तरुण वर्गाला आहे। खूप बर्फ चालू आहे आणि माझे 2 महिने राहिलेले आहेत आणि मी नंतर पुन्हा दुसरीकडे हे होणार आहे। पुन्हा मला त्यांना इकडचे हे पण विचारलं की इलेक्शनचं काय चालू आहे, हे काय चालू आहे। बस तेवढंच लास्टचं बोलणं झालं।